चल 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 एक्सपिरियन्स आहे. हे पहिलगाम मध्ये जेव्हा 22 एप्रिल 2025 रोजी अटॅक झालता त्यावेळेस आपले 26 जण शहीद झाले, तर त्यासाठी हा स्मारक बनवला आहे त्यांनी. सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत पहलगाम मध्ये. तर इथे ना मला पोनी राईड बुक करायची आहे, तर त्याच्यासाठी ना खूप सारे चार्जेस मागतात. तर फर्स्ट ऑफ ऑल इथे ना सगळं आपलं बार्गेनवर डिपेंड असतं की आपण किती कमी करतो काय करतो. तर आता बघू आम्ही किती कमी करू शकतो आणि ते किती सांगतात ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला पण दाखवतो की ते किती सांगणार आहेत म्हणून 2 ते 3 पॉईंटची. तर हे बघा, हे एवढे पॉईंट्स आहेत, पण जे फर्स्टवाला पॉईंट आहे ना तो सध्याला बंद आहे ते बंद आहे बोलले. आणि इथं रेट्स लिहिलेले आहेत बघा. तर एवढे प्राइजेस याचे लिहिलेले आहेत आणि याच्यातून आम्ही आता किती कमी करू शकतो ना ते पण तुम्हाला दाखवतो. गाड़ी से भी जा सकते हैं आराम से. तो घोड्यावाला असला तर तो कशाला गाडीला जाईल सांगा. सिर्फ पोनी राइड है मतलब. नहीं 2 साइड से बराबर है. बघितलं काही नाही, दात नाही घासले वाटतं म्हणून या दात घाशीत बसलाय. तर आम्ही कन्फ्यूज आहे नेमकं कुठे कोणत्या पॉइंटला जायचंय ते आम्ही कन्फ्यूज आहे. कारण काहीच समजत नाहीये की गाडीने जायचंय की आपल्या घोड्याने जायचंय, काहीच कळत नाही. खूप रेट चालू आहेत नाही का, इथं 200-500 मीटर जायला लागला तरी 2-3 हजार घेतात. नंतर आपल्याला वाटतं लांब आहे म्हणून आपण देऊन टाकतो, पण आणि मग नंतर कळतं की आपण पाय पाय गेलो असतो ते परवडलं असतं. बोलो आप 4 लोग है ना गाड़ी ना, आपको वो 4 आदमी म्हणजे यांच्या इकडे नंबर सिस्टीम आहे काहीतरी की गाडी आली का लगेच यांचे नंबर आमच्याकडे असं. ये तो मेरी मासी की लड़की है, तो अभी मेरे को अभी मिली यहाँ पे, तो अभी मैं बोली चल साथ में. हाँ तो सही बात है, लेकिन तो अभी वो गाड़ी की नंबर से कैसे जाएगी? जब वहाँ से गाड़ी आती है ना यूनियन में, वहाँ नंबर छोड़ दिया. अच्छा, बट अभी साथ में जाना है तो क्या करेंगे? चलो तो फिर क्या है, चलो बैठो साथ में जाना ना, वही तो चलो तो बैठो. कितना जगह जाना है? 2 जगह जाना है, कन्नीमुला वैली और ओल्ड शिकारगा. चलो, कितना बोल रहे हो? उसका रेट लगा है सर. आप बोलो ना. वो रेट क्या, रेट तो कुछ भी लगा देंगे ना आप अपने हिसाब से बोलो. आप बोलो ना भाई. आप 2 मिनट आ जाओ, बोर्ड देख भाई लो. जी आप बोर्ड हमने देख लिया है, आगे बताओ. उनको भी बुला लो साथ में. किसके पास है 6 घोड़ा? नाही अवघड आहे, नंबरच चाललाय त्याचं गावाची की नंबर आहे आमच्याकडे, नंबर आहे असं असतं कुठं. हम लोग सुनो मैं पॉइंट बताती हूँ कैसा है. यहाँ पे जो गाड़ी आती है ना, ये लोग को पता है कि कितने लोग हैं उसके अंदर, तो ये लोग ऐसे मिला के लेके नहीं जाते. हाँ जैसे अभी 2 तो 2, 4 तो 4, 6 तो 6, प्लस वो लोग है ना रेट गाड़ी के हिसाब से बोलते हैं किस टाइप की गाड़ी में आए हैं. उतना बड़ा बकरा है वो. म्हणजे बघितलं का. ड्राइवर खाएगा हमेशा. हा मेन म्हणजे इथे ना ड्रायव्हरच आहे. ड्राइवर का जाता है. अभी समझ में आ रहा है. हाँ, इसीलिए लोग पूछ रहे नंबर क्या है, नंबर क्या है. इथली सिस्टम आहे ना खूपच वेगळी आहे. एक जर म्हटलं ना की हे जे आलेले आहेत ह्या गाडीनी हे आमचेच कस्टमर आहेत, तर पुढं आमच्या सोबतच माग येणार आणि दुसरीकडे पण सांगणार की हे माझा नंबर आहेत म्हणून यांचा, म्हणजे हे लोक माझ्या नंबरचे आहेत तर तुम्ही यांना नेऊ नका कुठंच, असं यांचं सिस्टम आहे. खूप अवघड आहे. तर आता परत आम्ही त्या साईडला चाललो, तिथे पण खूप सारे घोडे वगैरे आहेत. तर मग तिथं आम्ही आता बघूत की किती रेट आहेत. आता बसलो आम्ही घोड्यावर. आता हे पाणी प्यायला थांबलेत 2 जण. लय भीती वाटते, खूप हालतोय घोडा. वाटू राहिली टेन्शन. पेला का भाऊ? नाही पेला तर सांग जास्त पी. पाणी पिऊन घे. हा अरे पाणी पिऊन घे ना. अरे तिकडे कुठे चाललंय. अरे पाणी पिऊन घे तू. ए भाऊ झालं अरे तुझं? आम्ही काय म्हणून राहिलो तुला. अरे 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 पाणी तुमचा कुठं चाललाय घोडा. ए भाऊ झालं का पिऊन? लय भीती वाटू राहिली खरंच. बापरे लय वाकडा चालतोय. कधी वाकडा असं वाटतंय की रोडच्या खाली नाही जावं त्याने, पण मजा पण येऊ राहिली. कसं आहे ना, जरा बर्फातलं पाणी इतकं गार पाणी पिते ते, पण यांना काही होत नाही. घोड्यांना सर्दी होत हालती ते. कुठे चाललाय ते. ओ धडक. चल 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 चल. एक्सपिरियन्स आहे. हे बघ धडकायला लागला. हे बघ बापरे, धडकून पडते मला पाडते. काय हे बघ, छोटी बेबी काय नाव हिचं? इकडे बघ. इथं आता स्लिप होतंय, चिखल आहे खाली. मला तर खूप भीती वाटते, फर्स्ट टाइम आहे माझं. एक काका पण सोबत आहेत. तुम्हाला भीती वाटत नाही का?
हे बघ मॅडम नुसतं ओढ राहिली हा. अचानक मध्ये उड्या मारत होतो. बघा बॅकचा सीन किती सुंदर दिसतोय. वरती पूर्ण बर्फाच्या पहाडिया आणि इथून एकदम व्ह्यू मस्त वाटतोय घोड्यावर बसून. कसे पोर राहिले घोडे टुकडक टुकडक लय माझ्या येऊ राहिले मला पण. हे एक लाईनीत चालला ना. हा बोल. हे जे मोकळे मोकळे घोडे चाललेत का हा. ते बरोबर त्यांच्या घोडे चाललेत ते त्यांना एवढी ट्रेनिंग आहे. घरी नाही चालले आपल्यासोबत फिरायला चालले ते. होय निको हा? जर माझा घोडा असा जंगलात पळून गेला तर काय करशील तू एकटी? बसा काय नाही सांग ना भाऊ. काय असा घोडा पळून गेला माझ्यासोबत जंगलात घेऊन गेला असं वरती मग काय करशील तू? मी या घोड्याला पण मागायला लागलो. कारण की तुझा नंबर नवीन नंबर घेतला मी जम्मू मध्ये येऊन. हा, तो तो नंबर पाठ माझा पण पाठ नाहीये. नाही तुझा पण पाठ नाहीये. मग काय करशील सांग ना. मी हरलो तर काय करशील? ए बाई! हे कुठं खड्ड्यात बिड्ड्यात जातात राव घोडे. लय भीती वाटते मला. हे. लकड़ी की काठी काठी का घोड़ा घोड़े के दुम पे जो मारा है घोड़ा 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 भागे घोड़ा. हा बरोबर अशीच गाणी शिकली शाळेत. लहानच आहे अजूनही. घोड्यावर बसल्यावर ते गाणं आठवलं. हा होय हो? हा तुमची घोड्यावर बसायची हौस नाही झाली लग्नात असं झाली का? हा ना लग्नात लय हाऊस होती मला घोड्यावर बसायची पण मला बजेट कमी पडला म्हणून घोडा कॅन्सल. हा का? पण आता लय भारी हाऊस झाली अशी हाऊस झाली पण माझं कंबर असं मोडायला लागलं नाही तू धक धक होते नाही का खालीवर वैतागलो बार बसू बसू. अजून 3 किलोमीटर लांब जायचंय. नाही नाही बसा ना आता घोड्यावर लय हौस तुमची मला. हा का तुला मजा येते का? मला तुझं काय नाही मजा येत. तुझं कंबर तुटणार आहे. तर बघा हे लोक ना सगळे आपल्याला एड्यात काढतात की म्हणजे आम्हाला दुसरा पॉइंट म्हणून इथं घेऊन आले वरती आणि इथं पॉइंट सारखं आमच्या साठी फिरायला वगैरे काहीच नाहीये फक्त मोकळी जागा आहे. म्हणजे टोटली आपल्याला एड्यात काढून राहिलेत. ह्या पॉइंटचं नाव आहे ना दुसरं आहे आणि आम्ही दुसऱ्याला विचारायला गेलो का ते म्हणतात की तुमचा घोड्यावाला कुठे आहे. म्हणजे त्याच्यासोबत बोलून तो जो पॉइंट त्यांनी सांगितला तोच हे लोक पण सांगणार. म्हणजे एवढं इथं स्कॅम होतंय. तर आम्ही आहे ना यांना 1 रुपये पे नाही केलेला. आम्हाला माहित होतं की हे इथं इकडे आल्यानंतर आहे ना हेच करणार आहे. त्यामुळं मग आम्ही पे नाही केलेलं. जोपर्यंत ते आम्हाला दुसऱ्या पॉईंटवर नेत नाही ना चांगल्यात तोपर्यंत आम्ही पेच नाही करणार त्यांना. इथं आता भांडणं चाललेत दुसऱ्या पॉईंटला आणलंय तर ते ऐकत नाहीये. ते म्हणले कंप्लेंट करा खाली जा सिक्युरिटी पाशी कंप्लेंट करा पण आता काय आणि म्हणतात ते जे दुसरे आमच्या इकडचे आलेत जे आमच्या घोड्यांवर आलेत त्यांना कशाला तुम्ही बोलताय त्यांना कशाला काही सांगताय म्हणजे आमच्या याच्यात कशाला तुम्ही टांगाडू राहिले असं त्यांचं म्हणणं आहे. चालू आहे पहिलगाममध्ये टोटली स्कॅम. हो बोल अहो काय तुमचं वजन झालंय काय त्या घोड्याला तरी वजन सहन होत आहे का तुमचं? काय झालं? काय झालं हा सांगू का काय झालं? जा ना. अहो ते घोडा आहे ना पार हे करायला लागलाय काय नुसतं शेण टाकू राहिलाय. तुम्ही जेव्हापासून बसले तेव्हापासून त्याचं चालूच आहे म्हणजे वजन जास्त का माझं? हलून. बाई 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 माझं घोडं बघा एकदा नाही केलं त्यांनी. तो घोड्याला वाटत असं कोणता कापूस बसलाय माझ्यावर आहे ना. हा आणि तुमच्या या घोड्याला काय बसला पोळ. हा पळ तर पळ. अय यार पळ माझी बैल. मग मी तेच म्हणून घोड्यावर राहिले. बैल बसतो कुठं? होय हा पण आपण काही पण म्हणा त्यांच्याकडून आपण ते करूनच घेतलं. पुढे गेलतोच आपण. हा ना ते येड्यात भांडण काढत करून होते घेतलं. किती हा. भांडलो आम्ही त्यांना किती भांडलो. बाय बाय बाय. तर हे पहिलगाममध्ये जेव्हा 22 एप्रिल 2025 रोजी अटॅक झाला त्यावेळेस आपले 26 जण शहीद झाले तर त्यासाठी हा स्मारक बनवला आहे त्यांनी. तर खूपच वाईट वाटलंय बघून. पण खूपच वाईट कारण की आता 26 जण फक्त फॅमिली सोबत होते कोणी कपल होते तर सगळे सोडून फिरण्यासाठी आलते की एन्जॉय म्हणून. पण एक- त्यांच्यासोबत असं एवढा मोठा अटॅक झाला.
नव्हता व्हायला पाहिजे तो. त्यामुळं जे बेसरण आहे ना, म्हणजे जिथं हा अटॅक झाला तिथं पण आम्ही जाऊन आलोत ना, तर तिथं पूर्ण बंद आहे. तर म्हणजे 1 वर्ष झालं ते खोललेलंच नाही आहे. हे बघा गाईस, इतकी सुंदर नदी आहे आणि खरंच इथे आहे ना खूप थंड वाटतंय. पण वातावरण आणि निसर्ग इथलं एकच नंबर आहे. थंडी तर खूप वाजतीये, पण हे एवढा सगळा भारी नजारा बघून आहे ना, त्या थंडीचं काहीच नाही वाटत. माग बघा इथून काय व्ह्यू दिसतोय. हे बघा अक्रोड आहे तिथं. ये सेम है ब्रदर, ये सेम है जो दिखाया वही है सेम ब्रदर। अखरोट गिरी दिखाओ, ये सेम है, ये ड्राई कर, ये धूप से सुखाया इसलिए थोड़ा इसका काला रंग होता है। हाँ जल्दी चांगले आहेत अक्रोड. आम्ही अक्रोड घेतोय, ते स्वस्त भाव आहे थोडा. शोरूम पे मिलता 12-13 रुपये। आपल्याकडे 1200-1300 रुपये तर 500 रुपये किलो आहे. तर चांगल्या भावात भेटून राहिले म्हणून घेऊ राहिले. बघितलं का? चेक केलं का? हा ना, ओके. 1 किलो आहे का? तुमचा कुठे फोन? आम्हाला काय कळतं 1 किलो? नाही नाही 2 kg है, 1 kg ब्रदर। 1 kg.